नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज परत आलो आहोत आपल्या केळीच्या प्लॉटवर। 15 जुलै या रोजीची लागवड होती। आज रोजी आपल्याजवळ 36 दिवस पूर्ण झालेले आहेत। 36 दिवसानंतर केळीची आपल्या ही अवस्था आहे, आपण बघू शकता। या दिवसामध्ये आपण तण नियंत्रणासाठी खूप अवघड जात आहे, कारण आपण शेणखत वापरल्यामुळे तणांचं नियंत्रण करणं अवघड जाते। खूप मोठ्या प्रमाणावर तण आलेलं आहे, जसं की तुम्ही या साईडला पाहू शकता। तर आपण याच्यासाठी एक जुगाड वापरलेला होता, पॅराकॉट हे कंटेंट असलेलं धानुका कंपनीचं आपण तणनाशक म्हणून वापरतोय। तर केळीच्या झाडावरती बकेट झाकून त्याच्या बाजूला आपण पॅराकॉट फवारणी केलेली आहे। तर त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी रिझल्ट आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। हा प्लॉट आहे जिथे तणनाशक मारायचे बाकी आहे। या प्लॉटवर काल मारलेलं आहे, तर यात वाळायला सुरू झालेले आहे हे तण। तसेच या ठिकाणी मारून एक आठवडा पूर्ण झालेला आहे, तर बऱ्यापैकी कंट्रोल झालेला आहे। यात परत एकदा खुरपणी करणे आवश्यक आहे, ते आपण लवकरच करणार आहोत। तसेच या 35 दिवसामध्ये आपण 3 आळवण्या केलेल्या आहेत केळीच्या वाढीसाठी। पहिल्या आळवणीमध्ये आपण ह्युमिक 98% वालं वापरलेलं आहे, त्याच्यासोबत 19-19 विद्राव्य खत। अशी पहिली आळवणी झाल्यानंतर आपल्याला हुमणी अळीचा प्रादुर्भाव जाणवला होता। त्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण पोलीस सोबत 22 आणि 19-19-19-19 यांचं मिश्रण करून आळवणी केली होती। तर वाढ अगदी व्यवस्थित आहे, सर्व रोपे चिटकली आहेत, मर अजिबात नाही झालेली। तर आता हे तण नियंत्रणासाठी आपण एकदा खुरपणी करून घेणार आहोत आणि त्यानंतर एक खताचा डोस देणार आहोत। तर त्याची माहिती तुम्हाला लवकरच संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर भेटून जाईल। तर अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।